जिल्हा परिषद शिक्षकांची BLO नियुक्ती ग्रामीण शिक्षणावर परिणामकारक, शैक्षणिक गुणवत्तेला धक्का. डॉक्टर गणेश ढवळे, बीड प्रतिनिधी. जिल्हाधिकारी बीड विवेक जॉन्सन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेसाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक 10 मार्च ते 20 मार्च या कालावधीत ही मोहीम राबवली जात असून शिक्षकांना पूर्ण वेळ BLO ड्युटीसाठी पाठविण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता तीव्र झाली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी 1 किंवा 2 शिक्षकांवर संपूर्ण शाळेचा कारभार सांभाळण्याची वेळ आली आहे. परिणामी शिक्षकांवर शारीरिक व मानसिक ताण वाढत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालक व शिक्षकांकडून होत आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की परीक्षा कालावधी अगदी जवळ आलेला असताना शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती करणे म्हणजे शैक्षणिक गुणवत्तेला हरताळ फासण्यासारखे आहे. पालकांची चिंता व्यक्त. लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील पालक लेनाजी गायकवाड यांनी सांगितले की आधीच शिक्षकांची संख्या अपुरी आहे. त्यात BLOसाठी शिक्षकांना पाठवल्यामुळे एकाच वर्गात 2 वर्गांचे विद्यार्थी शिकत आहेत. पुढील महिन्यात परीक्षा असल्याने आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रशासनाने पर्यायी उपाययोजना करावी. शिक्षकांवर वाढता ताण. लिंबागणेश केंद्रीय प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सुवर्णा गीते यांनी सांगितले की शाळेत 122 विद्यार्थी असून 4 वर्ग आहेत. त्यापैकी 2 शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती झाल्यामुळे उर्वरित शिक्षकांना एकत्रित वर्ग घेऊन अध्यापन करावे लागत आहे. यामुळे शारीरिक व मानसिक ताण वाढला आहे. दरम्यान पालक व शिक्षकांनी प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. सरकारनं मतदार यादी पुनर्निरीक्षण ही मोहीम राबवण्यात आली आहे. त्याच्यामध्ये दुबार नावं जी अमृता असतील, संलग्नित असतील त्यांची नावं वगैरे आणि अद्ययावत यादी तयार करणं यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांची BLO तत्त्वावर नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती पूर्ण वेळ केल्यामुळे बऱ्याच शाळेमध्ये जर आपण पाहिलं शिक्षकांची कमतरता भासते. 1-1, 2-2, 3-3 वर्ग एका शिक्षकांवर जबाबदारी येते. एकंदरीत आपण पाहिलं तर पुढच्या महिन्यामध्ये परीक्षा येत आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा शिक्षणाचा एकंदरीत खेळखोंडा बघत आहे. त्यामुळे याबद्दल पालकांमध्ये तीव्र नाराजी पालकांनी व्यक्त केली आहे आणि जिल्हा प्रशासनानं किंवा सरकारनं या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना BLO तत्त्वावर काम देण्यापेक्षा अन्य कोणतीतरी उपाययोजना केली पाहिजे अशी पालकांमधून मागणी होत आहे. जिल्हा परिषद लिंबागणेश शाळेमध्ये 122 विद्यार्थी आहेत आणि सध्या 2 शिक्षक BLO तत्त्वावर गेल्यामुळं आम्हाला दोघींनाच सर्व विद्यार्थी पाहावे लागत आहेत. 2-2, 3-3 वर्ग एकत्र करावे लागत आहेत. विद्यार्थी संख्या भरपूर असल्यामुळे एका वर्गात बसणं सुद्धा ते शक्य नाही आणि सगळा कामाचा ताण आणि परीक्षा वगैरे पाहता खूप आम्हाला त्रास होत आहे. काय ना तुमचं? गीतेश्वर. सध्या जो मतदार यादी सर्वेक्षणाचा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमासाठी BLO म्हणून ग्रामीण भागातील बऱ्याचशा शिक्षकांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग हे काम करत असताना शिक्षकांची संख्या अगोदरच कमी असताना पुन्हा अजून शिक्षकांची संख्या कमी झाली आणि यामुळं जे उपलब्ध शिक्षक आहेत त्यांना 2-2, 3-3 वर्ग घेण्याची वेळ आली. यामुळं पालक वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच पुढच्या महिन्यामध्ये या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. याची तयारी करून घेणं आवश्यक आहे. तीही तयारी होत नाही. म्हणून पालकामध्ये याचा तीव्र नाराजी व्यक्त झालेली आहे आणि या शाळेचा पालक या नात्याने मी लेनाजी सुभाषराव गायकवाड प्रशासनावर याबाबत पूर्ण नाराजी व्यक्त करतो आणि अशी विनंती करतो की त्यांनी यावरती उपाय शोधून हा जो प्रश्न आहे हा मार्गी लावावा.